चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी। फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी। नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ। आज मी बोलणार आहे प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाविषयी। प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी नावाचं एक नवं वादळ निर्माण केलं आहे। ते जिथे जातात तिथे त्यांच्या सभा प्रचंड होत आहेत। हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला थर्ड फोर्स आहे किंवा तिसरी आघाडी आहे हे सर्वांनी आता मान्य केलेलं आहे। परवा प्रकाश आंबेडकर यांची शिवाजी पार्कला सभा झाली। ही सभा कशी होईल, शिवाजी पार्क भरेल का, याविषयी अनेक शंका कुशंका घेतल्या जात होत्या। मात्र ही सभा झाल्यानंतर ही सभा प्रचंड होती। या सभेतलं प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांचं भाषण प्रभावी होतं हे जवळजवळ सगळ्यांनी मान्य केलं। तुम्ही ओवैसी यांच्याशी सहमत व्हा किंवा आंबेडकरांशी असहमत असा, मात्र या सभेने मोठा परिणाम साधला याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही। या सभेची तुलना शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या कोणत्याही भव्य मेळाव्याशी होऊ शकते। मराठीतल्या बहुसंख्य टीव्ही चॅनलनी ही सभा लाईव्ह कव्हर केली। ओवैसींचं भाषण पूर्ण दाखवलं, प्रकाश आंबेडकरांचं भाषण कमी दाखवलं, पण याचं कारण सभा खूप लांबली हेही होतं। आधी 16 वक्ते इथे बोलले। जर वक्ते कमी असते आणि साधारणपणे 9 पर्यंत ही सभा आटपली असती तर सर्व चॅनलनी ही सभा पूर्ण दाखवली असती, असं एक पत्रकार म्हणून मला वाटतं। दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रातही या सभेचे वृत्तांत आले। दुर्दैवाने मराठी संपादकांची दृष्टी कमी पडते, त्यामुळे वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर, निदान मुंबईच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर या सभेला खूप कमी स्थान मिळालं। नवाकाळसारखा एखादा अपवाद वगळला तर सभेचं वृत्त आणि त्यातले फोटो सर्वांनी आतल्या पानावर घेतले। पण एरवी बहुजन आघाडीच्या, प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या सभा अजिबात कव्हर न करणाऱ्या माध्यमांनी या सभेची गंभीरपणे दखल घेतली यात शंका नाही। हे मैदान जवळजवळ पूर्ण भरलेलं होतं आणि जे प्रेक्षक आलेले होते, ऐकायला जे श्रोते आले होते, त्यांच्यातला उत्साहही निर्विवाद होता। वक्त्यांना ते दाद देत होते आणि सगळ्यात या सभेचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही सभा निवडणुकीच्या नेहमीच्या भाषणांपेक्षा काही वेगळ्या मुद्द्यांवर बोलत होती। प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये फक्त दलित असणार नाहीत, फक्त नवबौद्ध असणार नाहीत याची काळजी घेतली आहे। त्यांनी ओबीसी असतील किंवा अतिमागास ओबीसी असतील, ते मुसलमान आणि दलित यांची एक मोठी आघाडी बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब तिथे व्यासपीठावर आणि श्रोत्यांमध्येही पडलं होतं। एक खरं आहे, मुसलमानांची संख्या कमी होती ओवैसी असून सुद्धा आणि दलितांची संख्या मोठी होती। प्रकाश आंबेडकरांचे जे कार्यकर्ते आहेत आणि रामदास आठवलेंचे कार्यकर्ते सुद्धा कदाचित उत्सुकतेपोटी असतील, पण शिवाजी पार्कच्या त्या प्रचंड मोठ्या मैदानामध्ये हजर होते आणि शेवटपर्यंत बसून ही सभा ऐकत होते। वेगळा मुद्दा हा की या सभेमध्ये जे नेते बोलत होते ते वेगवेगळ्या समाज घटकांशी जोडलेले होते। उदाहरणार्थ धनगरांचे नेते तिथे होते, मच्छीमारांचे नेते होते, मुसलमानांचे नेते होते, अन्य ओबीसीचे नेते होते। त्यामुळे त्यांच्या भाषणामध्ये त्या त्या समाजाच्या मागण्यांचं प्रतिबिंब पडलं होतं आणि या प्रतिबिंबाला प्रतिसाद आपल्या भाषणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी चोखपणे दिला। पण सगळ्यात प्रभावी भाषण झालं ते बॅरिस्टर ओवैसींचं। ओवैसी जातीयवादी आहेत, ओवैसी धर्मांध आहे अशी टीका त्यांच्यावर नेहमी होते। त्यांच्या पक्षाचं राजकारण काही पटणार नाही, ते काही प्रमाणावर धर्मांधतेकडे झुकतं, याविषयी माझ्या मनात शंका नाहीये। परंतु त्या दिवशी ओवैसीच्या भाषणात जातीयता, धर्मांधता यांचं अजिबात प्रतिबिंब नव्हतं। उलट त्यांनी थेट आणि पहिला हल्ला केला तो पाकिस्तानवर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर। भारतातला एक मुस्लिम नेता पाकिस्तानला इशारा देतो, पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर थेट हल्ला करतो, याला विशेष महत्व आहे। ओवैसी हे देशभक्त नाहीत असा त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न यापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि संघवाल्यांनी नेहमी केलेला आहे।
पण त्या दिवशीचं ओबीसींचं जे भाषण होतं, आणि मी नेहमीच त्यांची भाषणं ऐकतो, त्यांची पत्रकार परिषद ऐकतो, जेव्हा ते सगळ्या देशाशी बोलतात तेव्हा ते अजिबात धर्मांध किंवा जातीवादी जाणवत नाहीत. प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये, व्यावहारिक राजकारणामध्ये ते कदाचित मुस्लिमांचा अन्याय करत असतील, काही धर्मांधतेच्या क्लुप्त्या ते वापरत असतील, याविषयी वाद होण्याचं कारण नाही. पण त्यांचं हे भाषण देशभक्तीनं ओतप्रोत भरलेलं होतं. त्यांनी इस्लामिक देशांच्या संघटनेवरही टीका करायला कमी केलं नाही. त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आव्हान दिलं, आणि हे कसलं जैश ए मोहम्मद, हे तर जैश ए सैतान आहे असंही म्हटलं. तेव्हा प्रचंड टाळ्या वाजल्या. ओवैसी यांचं टार्गेट स्पष्ट होतं. त्यांनी पाकिस्तानला टार्गेट केलं, त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आणि मोदींना अनेक प्रश्न विचारले. या सगळ्या अतिरेकी हल्ल्याबद्दल ज्या जनतेच्या मनामध्ये शंका आहेत त्या त्यांनी आपल्या भाषणातून मांडल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना टार्गेट केलं आणि राष्ट्रवादीलाही, शरद पवारांनाही त्यांनी टार्गेट केलं. वंचित बहुजन आघाडीचे जे जे म्हणून दुश्मन त्यांना वाटतात त्या प्रत्येकाला त्यांनी टार्गेट केलं. आणि हे माहिती असताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टार्गेट केलं की अजून या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीशी वंचित बहुजन आघाडीची जी बोलणी चाललेली आहे ती संपलेली नाहीये. प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की शेवटच्या दिवसापर्यंत आमचं दार काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी, राष्ट्रवादीचं नाव ते घेत नाहीत पण आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी अशीच आहे, यांच्यासाठी उघडी आहेत. काँग्रेसनी खऱ्या अर्थाने सेक्युलर बनावं, सॉफ्ट हिंदुत्व सोडून द्यावं, RSSला संघटनेच्या चौकटीत आणावं, ही त्यांची मागणी होती. माहित नाही पुढे काय होणार आहे, कारण जेव्हा प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की काँग्रेससाठी आमची दारं उघडी आहेत तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? हा एक इशाराही आहे, हा एक मधाचं बोट आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित, आमची बोलणी संपलेली नाहीत, यापुढेही वाटाघाटी होऊ शकतात, हा संदेश त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठवलेला आहे. यामध्ये राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती एवढी महत्वाची अशासाठी नाहीये की प्रकाश आंबेडकर थेट काँग्रेसशी डील करतायत. राष्ट्रवादीवर त्यांनी कठोर टीका केली आहे यापूर्वी. शरद पवारांवर आपला विश्वास नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरी सुद्धा राष्ट्रवादीचे एक बुजुर्ग नेते छगन भुजबळ हे त्यांच्याशी संवाद साधताय. भुजबळांचे आणि प्रकाश आंबेडकरांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे ज्यांना माहिती आहे त्यांना याचं महत्व कळेल. प्रकाश आंबेडकर शरद पवारांना जेवढं महत्व देणार नाही त्यापेक्षा अधिक भुजबळांना देतील, कारण महाराष्ट्रातल्या ओबीसींचे भुजबळ हे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीत सुद्धा ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भुजबळ बोलतायत, दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण बोलतायत, ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे अजून बोलणी संपलेली नाहीयेत हे यावरून लक्षात येतं. या सगळ्या राजकारणाचं विश्लेषण करताना मी काही गोष्टी स्पष्टपणे मांडणार आहे. जे प्रकाश आंबेडकरांचे समर्थक आहेत तेही नाराज होतील, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे समर्थक आहेत कदाचित तेही नाराज होतील, पण पत्रकाराला स्पष्टपणे बोलावं लागतं. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी मला आदर आहे. ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून नाही, तर स्वतः सुद्धा ते राजकारणाचे अतिशय तज्ज्ञ असे विश्लेषक आहेत. राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे, घटनेचा आणि कायद्याचा सुद्धा गाढा अभ्यास आहे. महाराष्ट्रातला संपूर्ण आंबेडकरी समाज, दलित समाज जो आहे तो त्यांच्याकडे आदराने पाहतो. आणि एक लक्षात घ्यायला पाहिजे की भीमा कोरेगावच्या सगळ्या आंदोलनानंतर, त्यानंतर तिथे आंबेडकरवादी जनतेवर झालेल्या हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात एक विशेष स्थान निर्माण केलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजाचे एकमेव नेते प्रकाश आंबेडकर आहेत असं म्हटलं तर वावगं असं ठरणार नाही. एकमेव नेते असं मी म्हणतो कारण प्रभाव असलेले एकमेव नेते. निरनिराळ्या पक्षांच्या वळचणीला गेलेले अनेक दलित नेते आहेत. रामदास आठवले आहेत, जोगेंद्र कवाडे आहेत, पण ते कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या वळचणीला गेलेले आहेत. प्रकाश आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादीच्याही जवळ नाही आणि तत्वतः ते भाजपच्याही जवळ नाही. पण भीमा कोरेगाव नंतर त्यांनी जी भूमिका वटवली त्या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी अधिक आपुलकी निर्माण झालेली आहे. एक तर महाराष्ट्रात जो बंद झाला भीमा कोरेगाव मधल्या सगळ्या दगडफेकीनंतर, आंबेडकरी जनतेवर केलेल्या हल्ल्यानंतर, त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व होतं. त्यांनी सातत्याने संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेसाठी
प्रयत्न केले, पाठपुरावा केला, त्यासाठी एक मोर्चाही काढला. त्यानंतर मात्र त्यांनी आंदोलनाचा मार्ग टाळून आता निवडणुकीच्या माध्यमातूनच आम्ही याचं उत्तर मांडणार आहोत असं सांगितलं. हे उत्तर त्यांना अजूनही मिळालेलं नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रात या सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे. औरंगाबादची सभा असो, सोलापूरची सभा असो, विदर्भातल्या सभा असो किंवा परवाची मुंबईची सभा असो, या सभा प्रचंड होत आहेत. मी अलीकडच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या एवढ्या मोठ्या सभा पाहिलेल्या नाही. महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पक्ष जेव्हा एकत्र झाले रिडल्स नंतर, सगळ्यात मोठी सभा मी पाहिलेली आहे आणि ती शिवाजी पार्क मध्येच झाली होती. या सभेमध्ये मैदान तर भरलं होतंच, पण मैदानाबाहेरचा जो रस्ता आहे तोही ओसंडून वाहत होता. एवढी गर्दी त्या रिपब्लिकन ऐक्याच्या सभेला होती. कारण आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये, दलित जनतेच्या मनामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचं ऐक्य व्हावं अशी इच्छा होती आणि ते ऐक्य तेव्हा झालं होतं रिडल्स नंतर. त्यानंतर 1998च्या निवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीशी ऐक्य झालं या सर्व गटांचं, तेव्हा त्यांचे 38 खासदार निवडून आले. हे लक्षात घ्या. रिपब्लिकन पक्षाचे सुद्धा 4 खासदार वेगवेगळ्या गटांचे नेते निवडून आले होते, हेही विसरता येणार नाही. तेव्हा रिपब्लिकन जर मंडळींचं ऐक्य झालं तर महाराष्ट्रात, तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा निश्चितपणे प्रभाव पडतो, हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आज बहुजन वंचित आघाडीच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकरांनी हे जे काय वादळ निर्माण केलेलं आहे, जो प्रभाव निर्माण केलेला आहे, तो निर्विवाद आहे. प्रकाश आंबेडकरांची भूमिका आज अशी आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षही जवळचा नाही, म्हणजे एनडीए जवळचा नाही, आणि काँग्रेसची आघाडी, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी किंवा युपीएही जवळचा नाहीये. ओबीसीचे, मुसलमानांचे, दलितांचे प्रश्न हे वेगळे आहेत आणि या सर्व समाजावर काँग्रेसने सुद्धा गेल्या 70 वर्षात अन्याय केलेला आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रकाश आंबेडकर काहीच खोट नाही. काँग्रेस राष्ट्रवादीने लबाडीचं राजकारण केलेलं आहे, भ्रष्टाचाराचं राजकारण केलेलं आहे आणि मुसलमान असो, दलित समाज असो, ओबीसींवर पावलोपावली अन्याय केला आहे. याविषयी मतभेद होऊच शकत नाही, हे सत्यच आहे. काँग्रेसने गेल्या 70 वर्षात जे पाप केलेलं आहे ते अधोरेखित करण्याचं काम भाजप वारंवार करते. आज प्रकाश आंबेडकर तेच मुद्दे मांडतायत आणि त्यामध्ये काहीच गैर नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे एवढे निर्माते असून, एवढं मोठं काम करून सुद्धा 1989 पर्यंत काँग्रेसने भारतरत्न दिलं नाही. व्हीपी सिंग पंतप्रधान झाल्यावर ते भारतरत्न दिलं गेलं बाबासाहेबांना. तेव्हा प्रकाश आंबेडकर खासदार सुद्धा होते. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना कधीच राज्यसभेवर पाठवायला पाहिजे होतं किंवा राष्ट्रपती ज्या नियुक्त्या करतात राज्यसभेवर त्यामध्ये घ्यायला हवं होतं. त्यामध्ये पूर्वी पक्षाबाहेरचे लोक निवडायचे, पण यावेळेला तर आता गेले काही वर्ष आता भाजपचे लोक आहेत. त्याआधी काँग्रेसने मणिशंकर अय्यर, भालचंद्र मुणगेकर यांना पाठवलं होतं. पण काँग्रेसला हे कधीच सुचलं नाही की प्रकाश आंबेडकर, जे डॉक्टर बाबासाहेबांचे वारसदार आहेत, त्यांना राज्यसभेत पाठवावं. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवरचा किंवा राष्ट्रवादीवरचा राग अनाठायी आहे असं मी म्हणणार नाही, अजिबात म्हणणार नाही. परंतु काल लातूरचे एक पत्रकार आहेत, जुने जाणते पत्रकार आहेत, महारुद्र मंगनाळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांना आवाहन केलेलं आहे. माझ्या मते ते खूप महत्वाचं आहे. काँग्रेस बदमाश आहे, राष्ट्रवादी बदमाश आहे आणि यांची बदमाशी काय आहे हे वारंवार आपण पाहिलेलं आहे. 2011 ते 14 या काळामध्ये त्यांच्यावर सर्वाधिक टीका पत्रकार म्हणून मी सुद्धा केलेली आहे, अनेक पत्रकारांकडून. त्याची शिक्षा त्यांना 2014 साली मिळालेली आहे. युपीए नको, युपीए सारखं भोंगळ भ्रष्टाचारी सरकार नको असा निकाल 2014ला मतदारांनी दिलेला आहे. त्यानंतर राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. माझी प्रकाश आंबेडकरांना कळकळीची ही विनंती आहे की त्यांची सगळी भूमिका चोख आहे, पण काँग्रेस राष्ट्रवादीला जर रस्त्यावर आणायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना काँग्रेस राष्ट्रवादीचा अंकुश म्हणून वंचित बहुजन आघाडीने काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2004 साली कोणालाही वाटत नव्हतं काँग्रेसची आघाडी निवडून येईल, पण एकट्या काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं नाही, आघाडी सरकार बनवू शकली, आघाडीला बहुमत मिळालं. आणि त्यावेळेला डाव्या पक्षांनी मंत्रिमंडळात न जाता या आघाडीला पाठिंबा दिला होता. 2004 ते 2009 या काळात काय झालं बघा.
या पक्षांचा अंकुश, डाव्या पक्षांचा अंकुश कार्यक्रमाच्या आधारे युपीएवर राहिला. युपीएचं पहिलं जे सरकार होतं 2004 ते 2009 हे नीट प्रकारे चाललं. मग अणुकराराचा विषय आला पहिल्या सरकारच्या शेवटी आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतला. 2009ला डाव्या पक्षांबरोबर काँग्रेसची युती अजिबात नव्हती. त्यामुळे 2009 ते 14तलं जे काँग्रेसचं सरकार होतं, मनमोहन सिंग यांचं सरकार होतं, ते अक्षरशः त्याची अधोगती झाली आणि शेवटी त्यांना सत्तेतून जावं लागलं. डाव्या पक्षांनी 2004 साली जी भूमिका केली युपीएवर अंकुश ठेवण्याची, तीच भूमिका वंचित बहुजन आघाडी करू शकते महाराष्ट्रामध्ये. 48 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये. आज जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 24-24 वाटून घेतल्या असल्या तरी ती काही फायनल गोष्ट नाही. माझं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालं, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला स्पष्टपणे सांगावं आपल्याला काय पाहिजे, आम्ही ते द्यायला तयार आहोत. हे ते खाजगीत बोलतायत. जाहीरपणे काय मला माहीत नाही. याचं कारण माझा काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावर पूर्ण विश्वास नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रकाश आंबेडकरांना 4 जागा द्यायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकरांनी 12 जागा मागितलेल्या आहेत. आता जेव्हा राजकारणामध्ये तुम्ही समोरासमोर वाटाघाटीला बसता तेव्हा काहीतरी मिळतं, काहीतरी सोडावं लागतं. हे मी काही प्रकाश आंबेडकरांना सांगायची गरज नाही. काँग्रेस राष्ट्रवादी 4 जागा द्यायला तयार आहे. माझं असं स्पष्ट मत आहे, वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर आणखी दबाव टाकावा आणि आपल्याला किती जागा पाहिजे, जर 12 द्यायला तयार नसतील तर 10 द्यायला तयार आहेत का, 8 द्यायला तयार आहेत का, कुठेतरी मार्ग निघेल. माझी आणखी काही सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे, या जागा 4च्या 6 पर्यंत जायला तयार आहेत. ठीक आहे, 6 पर्यंत जर काँग्रेस राष्ट्रवादी आले तर 8ही होऊ शकतात. कुठेतरी राजकारणामध्ये तडजोड जर करायची असेल व्यापक हितासाठी तर त्याच्यासाठी समोरासमोर बसायला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी बसायला पाहिजे, या नेत्यांनी बसायला पाहिजे. पण काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते असं म्हणतात की प्रकाश आंबेडकर ऐकायलाच तयार नाहीत. त्यांचा असा आरोप आहे की त्यांनी आडमुठी भूमिका घेतली आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरांना विचारू इच्छितो की हा आरोप खरा आहे का. त्यांनी त्याचं उत्तर द्यायला हवं. कारण आत्ताची निवडणूक ही अभूतपूर्व निवडणूक आहे. गेल्या वेळेला मोदींना आणि भाजपला 2014च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालं होतं, कारण मोदींची लाट होती. 41 जागा मिळाल्या होत्या भाजप सेनेला आणि 1 जागा आणखीन ती राजू शेट्टींची, 42 जागा. आता काही एवढ्या जागा मिळणार नाही ते स्पष्ट आहे. मात्र एक गोष्ट सगळेजण सांगतात की जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांची एक वेगळी आघाडी झाली नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या किमान 6 ते 8 जागांना फटका बसू शकतो. 6 ते 8 जागांना फटका बसू शकतो, हे लक्षात घ्या. प्रकाश आंबेडकर स्वतंत्रपणे लढले तर त्यांच्या किती जागा निवडून येतील. पत्रकारितेतला माझा अनुभव गृहीत धरून मी तुम्हाला सांगतो, प्रकाश आंबेडकरांच्या 2 ते 3 पेक्षा जास्त जागा निवडून येणार नाहीत स्वतंत्रपणे लढले तर. आज मोठ्या सभा त्यांच्या दिसत आहेत. काही सभांना 50,000 माणसं आहे, काही सभांना 25,000 आहेत, काही सभांना 1 लाख आहे. पण 1 लाख मतं अमुक एका मतदारसंघात आहेत म्हणून तो उमेदवार निवडून येईल असं गृहीत धरण्यात काही अर्थ नसतो. सभांना गर्दी जमवणं आणि प्रत्यक्ष मतदानात त्याचं प्रतिबिंब पडणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. खूप वेगळ्या गोष्टी. मी अशा सभा शिवाजी पार्कवरच्या बघितल्या आहेत जेव्हा अटल बिहारी वाजपेयी असतील, ठाकरे असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील यांच्या सभा की प्रचंड गर्दी होती, मात्र ती निवडणूक त्यांनी जिंकलेच असं नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा दोन्ही लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे, विशेषतः वंचित बहुजन आघाडीने, की सभांना गर्दी होते याचा अर्थ आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू वगैरे काही कार्यकर्ते बोलतायत, त्यांचा भाबडेपणा मी मान्य करतो. परंतु हे शक्य नाही. एकटे लढले प्रकाश आंबेडकर तर 2 ते 3 पेक्षा, ही सुद्धा मी खूप जास्त सांगतोय, 2 ते 3 पेक्षा जास्त जागा निवडून यायचं नाही हा माझा अंदाज आहे. मात्र जर प्रकाश आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लढले तर त्यांच्या सहज कमीत कमी 4 जागा किंवा 5 जागा निवडून येऊ शकतात. हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहिती आहे. मी काही नवीन सांगतोय असं नाही. ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला त्यांना हे माहिती आहे. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मराठा
समाजाचं प्राबल्य आहे, मराठा डॉमिनेशन आहे. खरं आहे, राष्ट्रवादी तर मराठ्यांचा पक्षच म्हणून ओळखला जातो. त्यांनी जरी आता भुजबळांना वगैरे घेतलं असतं तरी हा मराठा डॉमिनेशन असलेला पक्ष आहे. त्यांच्यामुळे मराठा राजकारणावर त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठ्यांचं डॉमिनेशन राहिलं हेही खरं आहे. पण या निवडणुकीत ते काही बदलणार नाहीये. प्रकाश आंबेडकरांची आजची ताकद जरी मैदानात मोठी दिसत असली तरी ती ताकद एवढी नाहीये की हे सगळं जातीय समीकरण बदलू शकेल. हा विचार करायला पाहिजे की यावेळेला मोठा शत्रू कोण आहे. यावेळेला मोठा शत्रू हा नरेंद्र मोदींचा भाजप आहे. ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षामध्ये कारभार केलाय, हा कारभार अक्षरशः उद्विग्न करणार आहे. कोणतंही एक असं क्षेत्र नाही जिथे मोदींनी धुडगूस घातलेलं नाही. आर्थिक क्षेत्रात धुडगूस घातलाय, सामाजिक क्षेत्रामध्ये अशांतता पसरवलेली आहे, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपला संघविचार रेटायचा प्रयत्न केलेला आहे. कुठे कुठे म्हणून सांगायचं, या देशामध्ये युद्धखोरीचं वातावरण सुद्धा त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि लोकशाहीचा गळा आणीबाणी जाहीर न करता त्यांनी दाबलेला आहे. अशा वेळेला सगळ्यात पहिली जबाबदारी किंवा प्राधान्य हे नरेंद्र मोदींना घालवणं हे असलं पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चोर असतील तर नरेंद्र मोदी आणि भाजप हे महाचोर आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. एकाच वेळेला 2 शत्रूंशी लढता येत नाही. त्यामुळे आधी भाजपला घालवणं हा अजेंडा सर्व धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या कामाचा पहिला भाग असला पाहिजे. माझं काँग्रेसशी अजिबात पटत नाही. मी काही काँग्रेसचा पारंपरिक मतदार नाही. मी राष्ट्रवादीचा तर मतदारच होण्याची शक्यता नाही, कारण मी मुंबईत राहतो. राष्ट्रवादीचा उमेदवार माझ्या भागात कधीच नसतो. परंतु भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं असेल तर आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या धर्मनिरपेक्ष उमेदवाराला मत दिलं पाहिजे. मग हा धर्मनिरपेक्ष आणि समतावादी उमेदवार काँग्रेसचा असू शकतो, राष्ट्रवादीचा असू शकतो किंवा वंचित बहुजन आघाडीचा असू शकतो. मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवून, ऐकून घ्या, चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना मोदींनी तुरुंगात घातलेलं आहे. आनंद तेलतुंबडे यांना काय वागणूक दिली हे आपल्याला पाहावं लागेल. भीमा कोरेगाव ची यात्रा काढणाऱ्यांना, एल्गार यात्रा काढणाऱ्यांना, प्रमुख कार्यकर्त्यांना माओवादाचा आरोप लावून तुरुंगात घातलेला आहे. प्रकाश आंबेडकर त्याविरुद्ध लढतायत. मग हे सरकार जर पुढे चाललं मोदींचं तर काय होईल. हे कार्यकर्ते तुरुंगामध्ये पडून राहतील हे लक्षात घ्यायला पाहिजे. पहिली प्रायोरिटी ही असली पाहिजे नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या सरकारचा पराभव करणं. नंतर समजा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे कोणी तिसरी आघाडी येईल त्यांचं काय करायचं हे पुढे बघता येईल. पण किमान ते मोदींच्या पद्धतीने लोकशाहीचा आणि स्वातंत्र्याचा गळा घोटणार नाही हे निश्चितपणे म्हणता येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय करतं मला माहिती आहे. सत्तेत आल्यावर त्यांनाही माज येतो, त्यांच्याही डोक्यात हवा जाते. पण मी पत्रकार म्हणून सांगतो, मोदींनी आमचा गळा दाबायचा प्रयत्न केला, पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा. काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यावर नाराज होतात, कदाचित आम्हाला शिव्याही घालतात, टीका करतात, पण गळा तरी त्यांनी आजपर्यंत दाबलेला नाही. 1975 वगळता 1975 साली आणीबाणी आणून इंदिरा गांधींनी जी परिस्थिती आणली त्यापासून निदान काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने धडा घेतला असेल असं मला वाटतं. म्हणूनच मोदींचा पराभव ही पहिली प्रायोरिटी ठेवायला पाहिजे आणि त्यांच्या पराभवासाठी जे काही करता येईल ते केलं पाहिजे. त्यामुळे माझं पत्रकार म्हणून हे मत आहे की जर एका बाजूला शिवसेना भाजप, दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तिसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढाई झाली तर यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बहुजन वंचित आघाडीचं मोठं नुकसान होईल. शिवसेना भाजपचा फायदा होईल. म्हणून शिवसेना भाजपचा फायदा होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन आघाडी केली पाहिजे असं माझं मत आहे. काँग्रेसवाले असोत किंवा प्रकाश आंबेडकरांचे टीकाकार असोत ते असाही आरोप लावतात की भाजपने प्रकाश आंबेडकरांना मॅनेज केलेलं आहे. मला एका काँग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं आहे, एवढ्या सभा होत आहेत कशा, याचे पैसे कुठून आले, खर्च येतो तो कोण देतो प्रकाश आंबेडकरांना.
परवाच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो खर्च आम्ही केलेला आहे किंवा त्यांच्या नेत्यांनी सांगितलं तो लोकवर्गणीतून केलेला आहे. मला माहित नाही भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकरांना मॅनेज केलं आहे का, याचं उत्तर त्यांच्या पुढच्या वाटचालीतून मिळेल. प्रकाश आंबेडकर याचा इन्कार करतात, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी आतापर्यंत हा केवळ आरोप केलाय. मी त्यांच्या एका नेत्याला सांगितलं असं जर असेल तर पुरावा द्या. ते पुरावा देत नाहीत. ते म्हणतात अशा वेळी काय पुरावा मिळतो का. मी म्हणतो परिस्थितीजन्य तर पुरावा द्या. प्रकाश आंबेडकर आजच्या परिस्थितीमध्ये भाजपशी छुपा समझोता करतील ही शक्यता मला वाटत नाहीये. पण राजकारण कसं असतं तुम्हाला माहिती. किमान हा आरोप खोडून काढण्यासाठी तरी प्रकाश आंबेडकरांनी सध्याची निकड म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली पाहिजे, आघाडी केली पाहिजे आणि त्यांच्याकडून हवं ते मागून घेतलं पाहिजे. जरा लांबच्या राजकारणाचा विचार करा, दूरदृष्टीने विचार करा. लोकसभा आहे, त्यानंतर विधानसभा होणार आहे. दोन्ही निवडणुका आता एकत्र होणार नाहीत हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. पुढच्या आठवड्यात लोक असं म्हणतात 4 किंवा 5 तारखेला निवडणूक जाहीर होईल. म्हणजे एक आठवडा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते असं म्हणत असतील प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला हवं ते मागून घ्यावं, तर प्रकाश आंबेडकरांनी खरंच त्यांना हवं ते मागून घ्यावं. संघाला घटनेच्या चौकटीत आणा, ते लिहून घ्या त्यांच्याकडनं. बहुजन समाज असेल, ओबीसी असतील, दलित असतील, मुसलमान यांच्यासाठी काय करणार हे लिहून घ्या. तुम्हाला 4 जागा मंजूर नसतील तर किती पाहिजे ते सांगा. 12 जागा ते द्यायला तयार नसतील तर पुढे मागे तर करावंच लागेल. माझ्या मते 6 किंवा 8 जागांवर हा समझोता होऊ शकतो. आता चेंडू प्रकाश आंबेडकरांच्या कोर्टात आहे असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले सांगतात. खरं काय ते प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं पाहिजे. कारण का परवा त्यांनी म्हटलेलं आहे सभेमध्ये की माझी दारं काँग्रेससाठी उघडी आहेत. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही वाटाघाटी पुढे करायला तयार आहात. मग पुढच्या आठवड्याभरात निवडणुका जाहीर होण्याच्या आधी करा वाटाघाटी. ज्या पद्धतीने शिवसेना भाजपचं बघा, शिका त्यांच्याकडून काहीतरी. ज्या पद्धतीने शिवसेना भाजपवर आणि भाजप शिवसेनेवर टीका करत होते, वाटतही नव्हतं वाटाघाटी होतील, पण झाल्या. भांडण मिटलं, प्रेमाला भरता आलं आणि युती झाली. कारण राजकीय फायदा आहे. मग हा राजकीय फायदा प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांनी बघायला नको का. माझं म्हणणं आहे 2 पावलं तुम्ही पुढे या, 2 पावलं ते येतील. एकत्र बसा, बसल्यावर सगळं होतंय. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी जरी जाहीरपणे वाद घातला तरी खाजगीत खूप प्रेमाचे संबंध ठेवले होते. मला काँग्रेस राष्ट्रवादीचं कळत नाही, असे प्रेमाचे संबंध तुमचे नाहीत का प्रकाश आंबेडकरांशी. नसले तर का नाहीये हे लक्षात घ्या. आणि गरजवंताला अक्कल नसते. आता काँग्रेस राष्ट्रवादी हे गरजवंत आहेत. तुम्ही काँग्रेसने मायावतींशी समझोता केला नाही मध्य प्रदेशामध्ये. शेवटी त्यांच्या एका आमदाराची गरज लागली त्यांना. राजस्थानमध्ये सुद्धा केला नाही. तिथे उत्तर प्रदेशामध्ये मायावती आणि अखिलेश यादवनी समझोता केला, काँग्रेसला बाहेर ठेवलं. माझं तर मत आहे तिथेही काँग्रेसला हात घ्यायला पाहिजे होता. जी काँग्रेसची ताकद नाही आहे उत्तर प्रदेशात, पण त्यांना 8 ते 10 जागा द्यायला काहीच हरकत नव्हती. आणि काँग्रेस जर गरजवंत असेल तर राहुल गांधींनी सुद्धा प्रकाश आंबेडकरांना येऊन भेटायला काही हरकत नाही. काय येऊ नये. जर अमित शहा इथे जातात मातोश्रीवर, तर राहुल गांधी प्रकाश आंबेडकरांना भेटायला आले तर त्यात वावगं काय आहे. एक नेहरूंचे वारसदार आहेत, दुसरे बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत. इथे भेटा, दिल्लीत भेटा, जगाच्या पाठीवर कुठेही भेटा आणि समोरासमोर चर्चा करा. कारण आज काळाची गरज आहे. तुम्ही चर्चा करून एकत्र यावं हे तुम्ही लक्षात घ्या. प्रकाश आंबेडकरांना जे आवाहन केलंय सोशल मीडियामध्ये अनेकांनी केलेलं आहे, अनेक पुरोगामी लोकांनी केलेलं आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. कारण ही पुरोगामी मंडळीत हेच मार्क्सवादी कम्युनिस्ट असतील, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, हे सगळे पक्ष प्रकाश आंबेडकरांबरोबर कायम राहिलेले आहेत, डावे पक्ष. मी कम्युनिस्टांच्या नेत्यांशी पण बोललो. त्यांची इच्छा आहे की ही आघाडी व्हावी, मोठी आघाडी व्हावी, ज्यामध्ये कम्युनिस्ट पण असणार आहेत, इतर पक्ष, छोटे छोटे पक्षही असणार आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचा नवा फोर्स, नवी ताकद त्याच्यामध्ये असावी अशी त्यांची इच्छा आहे. प्राथमिक वाद खूप घालता येतील, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, या निवडणुकीत सगळ्यात मोठा शत्रू
सेक्युलर लोकांचा हा भाजप असणार आहे, मोदींचा भाजप असणार आहे. लक्षात घ्या. या तात्विकवादांना काहीच अर्थ नाही. आणि पुरोगामी लोकांनी आयुष्यभर तात्विकवाद घालत घालत एकमेकाचे गळे कापले, एकमेकाशी भांडणं केली आणि विध्वंस झाला हे आपण पाहिलंय. यामुळेच तर आज मोदी सत्तेत आलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांना फायदा हा आहे की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अंकुश बनू शकतात. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आपल्याला हव्या तेवढ्या जागा मागून घेऊ शकतात. तेही तुम्ही बोलणी आत्ताच करा, जसं शिवसेनेने भाजपबरोबर केली. एक समान कार्यक्रम तयार करा आणि समान कार्यक्रम तयार करून तुम्ही हे पुढे नेऊ शकता. विधानसभेमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे किमान 10 ते 15 आमदार दिसू शकतात जर नीट बोलणी झाली तर. लॉंग टर्म समझोता होऊ शकतो. आणि प्रकाश आंबेडकर यांनी काशीराम यांचं म्हणणं लक्षात घेतलं पाहिजे. जर हा जो पिरामिड आहे तो उलटा व्हायचा असेल, जर इथल्या दलितांना सत्ताधारी करायचं असेल तर अशा प्रकारच्या युत्या करण्याची गरज आहे. काशीराम यांनी तर भाजप बरोबर पण युती केली आणि ऐन वेळेला भाजपला पण फशी पाडलं. त्यामुळे त्यांची जी ताकद आहे, मायावतींची जी ताकद आहे, बहुजन समाज पक्षाची जी ताकद आहे यूपीमध्ये, ती शाबूत आहे. एक व्यावहारिक तडजोड राजकारणातली म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली तर त्यांचंही भलं होईल, यांचंही भलं होईल. लक्षात घ्या. अन्यथा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला संपूर्णपणे फायदा होईल. या लोकसभा निवडणुकीत सुद्धा ते पुढे राहतील. म्हणजे आतापर्यंत लोक असं म्हणत होते, अगदी काँग्रेसचे खासदार कुमार केतकर सुद्धा एका टीव्हीवरच्या कार्यक्रमात म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीला मिळून 24 जागा मिळतील. हे युतीपूर्वी, भाजप आणि शिवसेनेच्या युतीपूर्वी. आता युतीनंतर 24च्या 20 जागा होणार की नाही हे बघावं लागेल, पण माझ्या मते त्या कमी होतील. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ दिली तर या जागा पुन्हा वाढू शकतात, 26-27 पर्यंत जाऊ शकतात. हे लक्षात घ्या. पुरोगामी लोकांनी जर एकमेकाला धोका द्यायचं ठरवलं, गळे कापायचे ठरवले, तर जर्मनीमध्ये हिटलरच्या उदयाच्या वेळेला जी परिस्थिती होती ती पुन्हा येईल. हे विसरता कामा नये. माझं म्हणणं आहे, चर्चेला बसा, वाटाघाटी करा. मी एक पत्रकार आहे, मी फक्त सांगू शकतो राजकीय विश्लेषण काय आहे आणि जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे प्रकाश आंबेडकरांनाही माहिती आहे, काँग्रेस राष्ट्रवादीलाही माहिती आहे. यावेळी जर शहाणपणाचा निर्णय नाही घेतला, सर्व मोदी विरोधक एकत्र नाही आले तर त्याचा फायदा मोदींना होईल. आणि यावेळची निवडणूक निर्णायक आहे. 282 जागा गेल्या वेळी भाजपला मिळाल्या होत्या. सगळ्यांचा असा अंदाज आहे की या जागा कमी होतील आणि मोदींच्या जागा जर 180 पेक्षा कमी झाल्या तर कदाचित मोदी पंतप्रधान होणार नाहीत. तुम्हाला कोणाला मदत करायची आहे? मोदींना पंतप्रधान होण्याला मदत करायची आहे की मोदी जायला हवा आहे? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या सगळ्यामध्ये एक आणखी गोष्ट महत्वाची लक्षात यायला पाहिजे की बॅरिस्टर ओवेसींनी मोठं प्रभावी भाषण केलं तिथे शिवाजी पार्कवर, पण महाराष्ट्रातला मुसलमान समाज यावेळी ओवेसींना मत देईल किंवा वंचित बहुजन आघाडीला मत देईल असं मला वाटत नाही. गेल्या निवडणुकीत त्यांचे 2 आमदार निवडून आले. यावेळी जर त्यांनी आघाडी केली नाही तर तेही येणार नाहीत. कारण मुसलमान हे स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात, धोरणात्मक मतदान करतात. भाजप विरुद्ध जो उमेदवार निवडून येईल त्याला ते आपली ताकद देतील. त्याप्रमाणे ते यावेळेला माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादीला ताकद देणार आणि काँग्रेस बरोबर जे पक्ष आहेत त्यांना ताकद देणार, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे जर वंचित बहुजन आघाडीला असं वाटत असेल की दलित, मुसलमान, ओबीसी सगळे आपल्या बरोबर येतील तर असं काही होणार नाहीये. त्यांचं वादळ तयार झालेलं आहे, पण त्यांची मैदानातली ताकद मर्यादित आहेत, रिसोर्सेस मर्यादित आहेत. एका मोठ्या आघाडीबरोबर जाऊन त्यांच्याबरोबर नीट बोलणी केली तर ते रिसोर्सेसही त्यांना मिळू शकतात. बघूया काय होतंय. मी इथे बोलू शकतो, विश्लेषण करू शकतो, मी काय त्यांच्या राजकारणाचा भाग नाहीये. पण पुरोगामी पक्ष हे विजयी व्हावेत, सेक्युलर धोरणं राबवली जावीत असं माझं म्हणणं आहे. आणि जे हिंदुत्ववादाचा प्रचार करतात त्यांचा सपशेल पराभव व्हावा असंही माझं मत आहे. त्यामुळे मी सेना भाजपच्या विरुद्ध आहे. पण जर विरोधकांनी एकजूट नाही केली तर पुन्हा सेना भाजप यशस्वी होतील, हा इशारा आपण विसरता कामा नये. धन्यवाद.